कलियुगात कसा माहितीये का भक्ती बी तेवढीच आहे आणि 50% भक्ती आली 100% भक्ती राहिली नाही आता बरोबर आता कसं झाले माहितीये का गावागावात प्रत्येकाला इलेक्शनचा नाद इलेक्शनचा नाद प्रत्येकावर असतो ह्यो म्हणतोय मी मोठा ते म्हणतोय मी मोठा मोठं कोण आहे नेमकं मोठं कोण आहे तुम्हाला सांगतो ऐका तू सुद्धा म्हणणार आहेस घरातून बाहेर पडला मी मोठा गावात चड्डू मारून म्हणणार माझ्या नादालाच कोण लागत नाही तुझं ना बघ्या बघ्या गावात गेली की प्रत्येकाला वाटत असतं या पण आता या चालू युगात कोण मोठा माहितीये का सांगितल्यावर कळेल तुम्हाला सरपंच झाल्या का बायका सांगा प्रधानी इज्जत आहे का आता सरपंच झाल्या का बायका सांगा प्रधानी इज्जत आहे का सरपंच बायका झालेल्या किंमत कोणाला आहे बायकांना गड्या माणसाला किंमत राहिली का नाही ती घालवली कोणी आपणच घालवली म्हणून काय म्हणले माहितीये का म्हणजे मायवाली साधी सरपंच झाली हो बायको मायवाली साधी मुंबईवाली सरपंच झाली हो बायको कशाने बोलते मला देते सुनूंगी मैं बघा बायकांना कसं असा येणार दोन तास जास्त जाणार आहे कारण डिग्री त्यांची वाढवलेली आहे म्हणून काय म्हणलं या मायवाली साधी मुंबईवाली सरपंच झाली हो बायको मला ठसक्यानं बोलते सुनूंगी मैं बायको सदा वाजवते आपलाच टाळका भाऊ सरपंच झाल्या का बायका भाऊ सरपंच झाल्या का बायका आता मनाने इज्जत आहे का
जर गड्याने घसलं तर औषध मिळत नाही. तुम्ही अर्धा तासात दवाखान्यात पोहोचला तासात पोचा. अरे साखर आकारात ढसणं म्हणजे लय कार्य आहे. बरोबर आहे. असा ढसणे माहिती आहे का गाडी जाग्यावरती खेळ ग बया जाग्यावरती खेळ जाग्यावरती खेळ ग बया जाग्यावरती खेळ माझं सांगणार मामाच्या दरबारी काय सांगणार तुझ्या परी भले आले पण शंकर शाही राजा कोणी कधी नाही काय केले रडवाणी वागून माझ्या नादाला रडवाणी वागून
तर विनायक मामा संग तेरे संग मरना यहाँ तेरे संग जीना यहाँ याद करेगी दुनिया मेरा मेरा फसाना विनायक मामाने जर भंडारा लावला जर भंडारा लावून जर या विनायक मामाने आशीर्वाद दिला तर त्या माणसाचं सगळं सळून तयार कारण माझ्या समोर जे बस आहे मी विनायक मामाच्या लोकरीवरला गेलो होतो पण एक खालीकडला वळणकडला गडी आला काय म्हणला आणि गड्याला लगताची लग्न चालू होती माझ्या डोळ्यात समोरचा विषय सगळं धोतार गड्याचं रक्तानं लाल झालेलं पण या विनायक मामाला भंडारा लावणारा आशीर्वाद दिल्यावर रक्ताची लग्न जागच्या जागी थांबली बाबा जागच्या जागेवर रक्ताची लग्न थांबली विनायक मामाचा आशीर्वाद केला म्हणून या विनायक मामासाठी काय म्हणायचं माहितीये का तुझे घेऊन पडली कोरड्या होताना नाव तुझे घेऊन पडली कोरड्या होताना जन्म घ्यावा मामाच्या पोटाला मरणे पुन्हा जन्म घ्यावा मामाच्या पोटाला आणि संतोष बनकर कधी कवटे मागवायला जायचं पण गड्याची फरमाईश नवीन गाणे जे गाणं कसं आहे माहितीये का करायचं नाही कोणी नाग नाही बनकर पाहुणे बोलते आले तू भारी तू भारी नाना तू भारी तुझ्या घरी तू भारी नाना तू भारी तुझ्या घरी
म्हातारी म्हणायला लागल्या म्हातारी म्हणते मी आधी पण डबा आणला असता तर मी एक 50 रुपये दिला असते आजी राहून याला बरेचशा वेळेला डबा आणला तर ती म्हणे. पुढच्या बायका तर म्हातारी काय म्हणते माहितीये का अगं नववारी शालू सुनबाई लुगडी आम्हाच्या दरबारी कळती ती बाई फुगडी नववारी शालू सुनबाई लुगडी तुळजापुरात खेळते आम्हा फुगडी. आजी बी आली आजीची सून बी आली असं पण ह्या उच्ची गावातल्या एका सुद्धा आईला आजी आईला मावशीला कोणाला सुद्धा आपण काय म्हणायचं नाही. काय म्हणून आता जी ही सासू आहे जरा सासू म्हणते की सासूला जरा ताटपणा असते या. सासू होत सासूची सून होत असते आणि सून नव्या घरात आली की जरा तिच्यावर दादागिरी करते या. पण माझं काय म्हणणं माहितीये का आता जी सासू आहे का नाही ती आधी कोण होती म्हणजे आधी सून होऊनच सासू झालेली असते या. म्हणून बसलोय म्हणताना या महिला मंडळाला काय सांगायला माहितीये का कलियुगांना सांगायला लागले कलियुगात कसं चालते आजीला माहितीये का आजी सुनबाई पण आता उलट झालंय सुनेचा दर्जा वाटलाय सासवा दर्जा कमी झाला या. कशामुळे झालाय कारण जर या सासू या सुनेला जर सांभाळून घेतलं असतं तर सासूवर ही विराट आली नसते. म्हणून काय म्हणते अरे हाती सुनबाई पलगावर हाती सुनबाई पलगावर सासू जात्यावर सुनबाई पलगावर सासू जात्यावर सुनबाई पलंगावर आरामशीर लोटतात सासूला काम लावत्या सासूबाई दळत बसत्या. वेळ आली असते का सासू सुद्धा कडू असत्या. सासू काय म्हणते माहितीये का आताच्या सुना बघून आताच्या सुना लय आयुष्य तुम्ही एखादी सासू आली असणार आहे आपण म्हणायला लागले म्हणजे खायचं असणार आहे. आपण काय आम्ही काय तुमचे भांडण लावून जात नाही जगात कलियुगात चालले ती सांगायला लागले असं वाटलं याचा आवाज मला इकडे व्यवस्थित म्हणता नाही कोपरा धरला. अरे आताच्या सुना बघून कामाला भरत्याशी अरे कामात रोडल खायला पुढे रिकामा अंडा ठेवली काम करायला खाऊन खाऊन कशी जायच्या पण एक दिवस थकणार आहे. हा काम नको काही नको नुसतं खायचं म्हणून ती सासू
मामा आपला झालेला आहे सरळ म्हणजे चिमणी माझ्या मुलाची आई बाप कोणाची म्हणताना की आई काय म्हणते एकाला माहिती का असते अरे आताच्या नवऱ्याने झाले डोक्याची तांडी शेली अरे आताच्या नवऱ्याने झाले डोक्याची तांडी शेली मन मनाकडे वळून बघन बघत सासूला भागी काय करताय मला सासूच्या मागे लागायचं अरे मन मनाकडे वळून बघन बघत सासूला भागी ये सासूवर चोरी जाय सुनबाई पलकावर सुनबाई पलकावर सासू सत्यावर सुनबाई पलकावर सासू सत्यावर सुनबाई पलकावर सासू सत्यावर कवापासून या पूर्ण मोबाईल धरलाय तिला कंटाळ नाही पण पोरीचं वय आहे पूर्ण मोबाईल उचलला नाही पण पोरीने सुद्धा काय म्हणते माहिती का अरे बाबा ठीक आहे पोरला त्रास आहे का पण पोरगी काय म्हणते माहिती का जाने मेरी जाने मन बचपन का प्यार तेरा भूल नहीं जाना रे जैसा मेरा प्यार तुझे किया है बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना मावशीच्या आजीच्या मांडीवरची पोरगी ही पोरगी लय लहान आहे तिच्या जोडच्या आजी पाळी होऊन बसला या पण ही पोर काय म्हणते माहितीये का शंकराने पार्वती मांडीवर बसलाय गणपती पार्वती मांडीवर बसलाय गणपती कसा डोकं बघतोय कसा डोकं बघतोय या मंडळी शाहीरा शोभून दिसतोय चांगला आया पप्पाने गणपती आणलाय शोभून दिसतोय चांगला सचिन ढेरे या पाहुण्याने 501 रुपये बहुमान दिले पर कधी ड्रायव्हर आहे अरे फरमाईश आहे का बरं ड्रायव्हर आहे म्हणजे ड्रायव्हरची सुद्धा फरमाईश कशी आहे माहिती का कसे सांगतो तुझ्या जवानी ग तुझ्या इशाऱ्यानं ग तुझ्या जवानी ग तुझ्या इशाऱ्यानं ग माझ्या काळाचा वरडा केला या जीवन
शोभून दिसतेच ग ड्रायव्हरची दिलरुबा आमच्या हातामध्ये स्टेरी आम्ही कुठे बी करतो डेरी ड्रायव्हरची डेअरिंग लई असते बाबा आमच्या हातामध्ये स्टेरी आम्ही कुठे बी करतो डेरी गाडीमध्ये गाणं लावतो दंदन गाडीमध्ये गाणं लावतो दंदन भल्या भल्या पोरी उकडे पागत ड्रायव्हरची दिल बघून भल्या भल्या पोरी उकडे पागत ड्रायव्हरची दिल बघून राजा शोभतोय धनी हा शेतकरी राजा शोभतोय धनी हा शेतकरी रांगड्या मातीतला नवरा हाय माझा छकडिया माझा नवरा हाय माझा छकडिया नवरा हाय माझा छकडिया माझा नवरा हाय माझा छकडिया आम्हाला या जाग्याला बघाया उभं जाग्याला विकास बघाया नावाचा बघाया वर कुठे पडी जावा असं बघाया वर कुठे बघाया सागर देव अन्याया माझ्या भागाने बघाया साध्या देवा बेटा बातों से मुलाकातों से कोई न कोई बनेगी कहानी देखते रहना तेरे नैना मेरे नैनों मीठी बातें करती है बदला बातें करती है रोज बातें करती है मारेने जाग्याला जरा भारी नीती कायाला भारी नीती कायाला बघा मागे जोडीदारा माझ्या जोडीदारा बघा राजनी गावाला सागर हा केवळ कधीच विनय गाणार पहिल्या जाग्याला माया मनात विनायक पाटील विनायक पाटील माझ्या माझ्या भागाने माझ्या Thank you.
तिच्या राहिले कचले नाही कचले राहिले हास सुख दुःख जाणारे माझा तिच्यावर गेली समास सुख दुःख जाणारे माझा तिच्यावर गेली समास
म्हणून काय म्हणले माहितीये का आता कोणी बी येऊन नडा आता कोणी बी येऊन भिडा मला हरवायचं सोडा हरवायचं सोडा हिम्मत लोकांनी काय म्हणले माहितीये का हिम्मत लोकांनी काय म्हणते हिम्मत लोकांनी करते दावाला बेंदाचा लागाचा बघशी काय हिम्मत करते दावाला बेंदाचा लागाचा बघशी